जेव्हा हा साखळदंड संपेल तेव्हा हा माणूस समुद्रात खोलवर खेचला जाईल आणि हे आम्ही त्याच्यासाठी तयार केलेल्या 7 डेथ ट्रॅप्स पैकी पहिलं आहे. जसं की हवेत 100 फूट उंचीवर बॅलन्स करणे, 1000 पाऊंडच्या ग्रिझली बेअरच्या तावडीतून चोरी करणे, खऱ्या माइंड फील्ड मधून गाडी चालवणे आणि बरेच काही. आणि जर त्याने हे सगळं पार करून दाखवलं तर मी त्याला देणार आहे $500,000. वा, मी तयार आहे. पण सगळ्यात आधी त्याला या ट्रॅप मधून बाहेर पडावं लागेल. तो खाली चाललाय, तो बुडतोय. साखळी सोडव. आणि हे इतकं धोकादायक आहे की आम्हाला सेटवर प्रशिक्षित सेफ्टी प्रोफेशनलची गरज भासली. ही साखळी सोडवायला त्याला जितका जास्त वेळ लागेल तितका अधिक तो समुद्रात खोलवर बुडत जाईल. ओ हा वर आलाय. त्याने करून दाखवलं. काँग्रेस. तू $500,000च्या एक पाऊल जवळ आहेस. पण या पुढल्या ट्रॅप मधून बाहेर पडणं इतकं सोपं नसणार आहे. दुसऱ्या डेथ ट्रॅप मध्ये स्वागत आहे. पिंजरा उघडा. तुझे ब्लाइंड फोल्ड्स काढ आणि मागे वळ. ओह माय गॉड. हा खराखुरा 1000 पाऊंड वजनाचा ग्रिझली बेअर तुझ्या पैशांवर पहारा देतोय. मला वाटतं ते 50 ग्रँड त्याचे झाले. या व्हिडिओच्या प्रत्येक ट्रॅप प्रमाणे यात सुद्धा तुझे पैसे विभागले आहेत. तू 50 ग्रँडच्या जितक्या बॅग्स बाहेर घेऊन जाशील तेवढ्याच बॅग तुझ्यासोबत पुढच्या ट्रॅप मध्ये पुढे जातील. हे चॅलेंज सुरू होतंय आता. गुड लक. ऑलराईट, आता मी खूप जास्त एक्साइटेड. तो अस्वलाच्या खूप जवळ जातोय. तू त्याच्या एवढ्या जवळून एक बॅग आणलीस? तू एवढा शांत कसा असू शकतोस? मी नाहीये. तसं वाटत असलो तरीही खरं नाहीये ते. मी घाबरलोय खूप. तो अस्वल तुझ्याकडे बघत राहतोय. तू जरा सावध राहा ब्रो. खरं तर आता बायरनला अस्वल त्याला फाडून खाईल अशी भीती वाटत असली तरी तो अस्वल अक्षरशः त्याच्या बॅगवर उभा आहे. तो बॅगचा फडशा पाडतोय. अस्वलाचं पैशांच्या एका बॅगवरच लक्ष केंद्रित झालंय. तो त्यातच रमलाय. बायरनने खोलीभर फिरून सहजपणे बॅग्स गोळा केल्या आणि मग शेवटी एक बॅग उरली जी अस्वलाच्या तावडीत होती. शेवटचे 50 ग्रँड जे सध्या अस्वल खातोय. बायरन, तू नाही केलंस तरी चालेल. तू थांबू शकतोस. बायरन, जर तुला अस्वलाकडून शेवटची बॅग काढायला भीती वाटत असेल तर तू आताही थांबू शकतोस आणि आपण पुढल्या ट्रॅककडे वळूया. तू मिळवलेल्या पैशांसकट. नाही, मी सोडणार नाही. बरं सांभाळ. नाही, लगेच नको जाऊ. थांब. तू कदाचित थोड्या वेळाने बोर होईल. तो अस्वलाचे पैशांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं आयडिया कामी आली. तो त्याच्या मरणाला स्वतःकडे आकर्षित करतो. हा पहिला असा माणूस असेल जो 1000 पाऊंडच्या अस्वलाला स्वतःकडे बोलवण्याचा प्रयत्न करतोय. तो आता शेवटची बॅग घ्यायला जातोय. आणि 7 पैकी या तिसऱ्या ट्रॅप मध्ये तू कदाचित हे चॅलेंज ओळखलं असशील. पण आम्ही बायरन करता त्यात एक नवीन ट्विस्ट टाकलाय. डोळ्यावरची पट्टी काढ. पुढल्या डेथ ट्रॅप मध्ये स्वागत आहे. अरे नाही जिमी. अजून आपण 100 फीट वर गेलोच नाहीये. ओह माय गॉड. आम्हाला वर न्या. बॅलन्स बीम ऑफ डेथ वर स्वागत आहे. ऍक्च्युली याला द $500,000 बॅलन्स बीम म्हणूया. तुझे 500 ग्रँड हवेत 100 फुटावर लटकत आहेत. तुला या अरुंद बीम वर बॅलन्स करायचं आहे. 50 ग्रँडची प्रत्येक बॅग काढायची आहे आणि खाली टार्गेटवर फेकायची आहे. जेवढे पैसे टार्गेटवर पडतील ते तुझ्यासोबत पुढे जातील आणि जेवढे पैसे पाण्यात पडतील ते तू कायमचे गमावशील. अरे कठीण आहे यार. तुझी कोंबडी झाली. तुला जमेल नाही तू जायला. या प्लॅटफॉर्मवर फक्त एकच कोंबडी आणि ते म्हणजे तुझे कोंबडीसारखे पाय. मुलांनो, हे तुमच्यासाठी. ओ तो निघालाय. पहिली स्टेप घेतली त्याने. अरे बापरे, तो खरंच चाललाय. ओ माय गॉश, त्याच्या पायाकडे बघितलं. हे खूप भयंकर आहे. आता त्याला पैशांची बॅग काढावी लागेल. हो, तो पैसे काढतोय. हे खूप भीतीदायक आहे. बघा, तो मागच्या बाजूने झुकलाय. ब्रो, तुझ्या डोक्यात काय चाललंय? तू बुजगावण्यासारखा दिसतोय. जिमी, तू खूप जास्त बोलतोय. तू खूप कमी बोलतोयस. ओ गॉड. आता ती तू फेकणार आहेस? ओ ओ ओ, त्याने एक टाकली. एवढ्यातच खुश होण्याची गरज नाहीये. बायरन, तुला आणखी 9 बॅग्स काढायच्या आहेत. तो त्याचा शॉट खेळायला तयार आहे. माझे पाय आता खूप दुखतायत. इकडे ये आणि माझ्या पायाला मसाज करून दे. हो, त्याने बॅग टाकली. 2 पैकी 2. ठीक आहे, त्याला पुन्हा यश मिळेल का? तिसरी बॅग फेकली आहे. बुल्सआय. सध्या टार्गेटवर $200,000 आहेत आणि बायरन अजून अर्ध्यावर पण पोहोचलेला नाहीये. तुला सोसाट्याचा वारा जाणवतोय? हो, हा वारा पण वैरासारखा वागतोय. नाही, हे खूप हलतंय. हे खरंच थरथरत आहे. तो आता पडणार होता.
गॉड प्लीज शुद्धीवर राहा. हो तो खाली फेकतोय त्याने 50K गमावले. कम ऑन बेबी. तुम्ही विचारात पडला असाल की हा अफलातून माणूस कोण आहे, तर याचं नाव आहे बायरन. युद्ध प्रशिक्षित आर्मी रेंजर आहे. तो जगात अतिशय धोकादायक युद्ध क्षेत्रात लढलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला हे पैसे त्याच्या मुलांसाठी जिंकायचे आहेत. लेट्स गो. कम ऑन बेबी. गेला. आतापर्यंत $100,000 पाण्यात पडलेले आहेत आणि जर तो पडला तर आणखी $100,000 गमावून बसेल. तुला या 2 टार्गेटवर टाकलेच पाहिजे. बरोबर नेम घेतला. हो ठीक आहे. शेवटची बॅग. आता माझं डोकं सुद्धा झालंय. बायरन तुझ्या मुलांसाठी कर. बायरन या राऊंड मध्ये तू भरपूर पैसे गमावले आहेस. तू आता 150 ग्रँड गमावले आहेस आणि हा जेमतेम तिसरा ट्रॅप होता. जिमी बोल. आपण एक डील करूया. तू मला 100K परत दे, मी या पाण्यात उडी मारतो. 50 ग्रँड देईन. डील डन. 75 चालेल, कारण मला त्याला बघायचंय. तू 100 फूट उंचीवर आहेस, तुला ही मस्करी वाटते? बायरन, तू वेडा आहेस का? अरे मला माहितीये, नवीन सांग. बायरन तू आणि तुझे $425,000 आता 7 पैकी चौथ्या ट्रॅपवर जाणार आहेत. तुझे ब्लाइंड फोल्ड्स कार्ड फील्ड ऑफ डेथ मध्ये तुझं स्वागत आहे. ओह माय गॉड जिमी. ज्या माइनफील्ड मध्ये 20 गार्गेंच्युअल बॉम्ब्स पुरलेले आहेत जे आपल्याला अजिबात दिसणार नाही आहे. काय बोलतोय जिमी? तुला करायचं हे आहे की हे पैसे या माइनफील्डच्या पलीकडे न्यायचे आहेत, पण तुला तुझा मार्ग काळजीपूर्वक निवडावा लागेल, कारण जर तू चुकून माइनवर गेलास तर ते आत असलेल्या पैशांसकट कार जळून राख होईल. पण चांगली गोष्ट ही आहे की तुझ्याकडे तुझे पैसे वाचवण्यासाठी 5 संधी आहेत. हवं तर सगळे एकाच कार मध्ये ठेव किंवा तू 5ही कार्स मध्ये थोडे थोडे ठेवू शकतोस, ते तुझ्यावर आहे. तर ही आहे पहिली कार. तुला यात किती पैसे ठेवायचे? 0. वाटलंच होतं. दुसऱ्या कार मध्ये किती? 25K. तू इथे 25 ग्रँड ठेवणार आहेस? नाही. तू हवं तर सगळे शेवटच्या कार मध्ये ठेवू शकतोस आणि प्रार्थना कर की स्फोट होऊ नये. या गाडीत 25K मला इथे चालेल आणि उरलेले सगळे शेवटच्या कार मध्ये. कुठल्याही हुशार माणसाने शेवटच्या कार व्यतिरिक्त कुठेही पैसे ठेवण्याचा विचार केला नसता, पण मला खात्री आहे की तू आधीच त्याचा विचार केला असेल. पण बायरन, मी हे नॉर्मल म्हणणार नाही. या चॅलेंजचा एक मोठा फायदा म्हणजे माझा बहुतेक सगळा अनुभव रोड साइड बॉम्बिंगचा आहे, तर यावेळी मी गाडीत बसणार नाही. काय म्हणजे तू खरोखर अशा गाडीत बसला होता जी माइनवरून गेली होती? हो, टेररिस्टनी रस्त्याच्या कडेला खूप खोलवर बॉम्ब पुरला होता आणि जेव्हा तो फुटला रस्त्यावर मोठा खड्डा झाला होता. मला हे माहित नव्हतं, पण मला सांग त्यानंतर तुला ट्रॉमा नाही झाला का? नाही, म्हणजे तसंच काही नाही. किती गुड. ठीक आहे, तिकडे चला बंकर मध्ये. आणि आता हे आहे रिमोट कंट्रोल. मरणच आहे. ही गाडी नंबर 1 साठी बनवलेली आहे. अर्थात जर माइनवरून गेली तर कारचा स्फोट होईल. ओके गाईज, सुरू करूया. तो निघालेला आहे. या पहिल्या कार मध्ये एकही रुपया नाहीये, तर टेक्निकली हे रिस्क फ्री आहे. पण या कारने तू जेवढा जास्तीत जास्त मॅप कव्हर करशील तेवढे जास्त पुढच्या कार मधले तुझे पैसे वाचवण्याचे चान्सेस वाढतील. तू उजवीकडे वळू शकतोस किंवा डावीकडेही जाऊ शकतोस. मी डावीकडे. मला भीती वाटते कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकतो. ओ नो. एक कार गेली, 4 बाकी आहे. पण यावेळी $25,000 ची जोखीम आहे. ऑलराईट, सुरू करूया. माझ्याकडे एक प्रवासी पण आहे. कॉल. हा तिकडे काय करतोय? काल यावेळी तुझी कार अगदी नीट जाळली पाहिजे याची व्यवस्था करतोय. मला पुढच्या माईन पासून वाचायला हवं. थँक्स कॉल. पहिल्या वेळी त्याने चुकून माईन असलेला मार्ग निवडला होता. याचा अर्थ उजवी बाजू सुरक्षित आहे. 25 ग्रँड ठेवल्याचा दुःख होतोय. हो, अगदी 1000%. पण वाटेत पुन्हा एकदा फाटा आलेला आहे. डावीकडे जाणार की उजवीकडे? आता उजव्या बाजूला. सगळं ठीकच आहे. मला त्यात असायला हवं होतं. 2 कार उडाल्या आणि तुझे $25,000 सुद्धा जळून राख झाले. हे बोलायलाच पाहिजे का? एवढ्या पैशांमध्ये तू एक नवीन कार घेतली असती. का तुला माहितीये का तो तुझा जीव पण मला माहितीये, मला चांगलंच ठाऊक आहे. ऑलराईट बायरन, अजूनपर्यंत तू अर्ध्या वाटेत सुद्धा आलेला नाहीयेस. आता तुझ्याकडे हरण्यासाठी फक्त 2च संधी आहे, कारण त्यानंतर तब्बल $400,000 या स्फोटकांनी भरलेल्या रस्त्यातून पार करायचंय. अशा प्रकारे तू तुझे सगळे पैसे गमावून बसशील. अरे बापरे. चला आता तिसरी कार बाहेर काढ आणि हे निघाल. तुला जमेल, तू स्वतःच बॉम्ब आहेस.
तू असाच उभा राहा पूर्ण वेळ. आता तुला नीट फोकस करता येईल. पण आता या क्षणी मला माझी गाडी धुरामुळे अजिबात दिसत नाहीये. हो मला तर भीती वाटते की माइन्स कुठे आहेत ते माहित नाही. कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकतो. तेव्हा मला नाही बघायचंय. आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तू उजवीकडे जातोयस? माझं काय मी खूप नर्वस आहे. विसरू नकोस तू रिकाम्या गाड्यांनी जेवढ्या जास्त माइन्स उडवशील तेवढे जास्त तुझ्या शेवटच्या कार मधले $400,000 सेफ होतील. आतापर्यंत सगळं ठीकच आहे. तुला काय वाटतं? मी डावीकडे जाणार. तुला डावीकडे जावंसं का वाटतंय? ते वळण जरा अवघड आहे आणि जे अवघड आहे ते मी करतो. ती सुद्धा हेच बोलली होती. काल इथे सगळे सिरियस आहे. सॉरी, मी खूप इंटेन्स आहे. अर्धी वाट झाली. अजून तरी स्फोट झालेला नाहीये पण या कार आणि फिनिश लाईनच्या मध्ये बॉम्ब्स असू शकतात. मी ठरवल्याप्रमाणे जातो. हो, याला कसलीच परवा नाहीये. अगदी बिनधास्त आहे. तर आता तुझ्याकडे जिंकण्याचा मार्ग आहे पण प्रश्न हा आहे की तुला लक्षात राहील का. नाही, पण हे करावं लागेल. तर आता ही शेवटची रिकामी कार वापरून बायरन संपूर्ण वाट पुन्हा एकदा लक्षात ठेव. तू चांगलं करतोयस रस्ता लक्षात ठेव. कारण शेवटच्या कार मध्ये याच्या प्राइस मनीचे सगळे $400,000 पणाला लागणार आहे. आता तुला रस्ता कळलेला आहे तर शेवटच्या कार साठी आपण काहीतरी स्पेशल करूया. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. यावेळी आपण कारच्या मागे मागे चालणार आहोत. चला जाऊया. गेम सुरू. जर तू चुकून माईन उडवली तर अगदी जवळून आपल्याला याचे पैसे जळताना बघता येतील. तुला खात्री आहे हाच रस्ता होता. हो. आपण आता अक्षरशः 2 माइल्सच्या मध्ये आहोत. हा इकडे उभा असलेला मित्र आमचा सेफ्टी एक्सपर्ट आहे आणि तो आम्हाला मागे व्हायला सांगतोय. तर बायरन तू मागे हटायला तयार आहेस? कॉल जिमी, इकडे आमच्या सोबत काय राहा. करतोयस? आपण माइनफील्ड मधून चालतोय आणि मी चुकीचा तू आहे. चालवत राहा. थांब, मला रस्ता आठवत नाहीये. उजवीकडे जायचं होतं का? मला खरंच आठवत नाही. उजवीकडे की डावीकडे? थांब 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 थांब, तू खूप घाई करतोय. बस एक स्फोट आणि हा व्हिडिओ तिथे संपेल. देवा, थांब थांब. कॉंग्रॅट्स, तुझे पैसे वाचले. गुड जॉब. हा मला फास लागला. ओके ओके मी पकडतो. थांब. थांब थांब, कार कार कार. ओ कार वो तिला थांबव. कल्पना करा जर ती स्फोट होऊन उडाली असती तर. ती मागे येते. तिला ब्रेक्स नाहीयेत. जिमी म्हणाला तिला ब्रेक्स नाही आणि तिच्याच मागे गेला. हो जावं लागलं तिला थांबवायला. ऑल राईट बरं आता कारच्या मागे लपा. कारच्या मागे लपा. आपण का लपतोय? त्या सगळ्या माइल्स ज्या तू उडवल्या नाही Oh, आता आपण त्या उडवणार आहोत. चला आता पुढच्या डेथ ट्रॅपवर जाऊया. हरवणं मला वाटलं होतं तितकं सोपं नाहीये पण सिरियस